तर JCB आले मित्रांनो पाडायला, बघू शकता कशा प्रकारे पाडत आहे. तर संपूर्ण इथं पाडण्यात येत आहे, बघू शकता. संपूर्ण मित्रांनो आपण आलो आहे नेवाळवस्तीमध्ये. नेवाळवस्तीमध्ये अतिक्रम पाडण्यात येत आहे मित्रांनो. तर कशा प्रकारे अतिक्रम पाडण्यात आहे तुम्हाला दाखवत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो नेवाळवस्तीमध्ये हा PMT बस स्टॉप मोठा होणार आहे, सर्वात मोठा PMT बस स्टॉप होणार आहे आणि सर्कल होणार आहे. तर नेवाळवस्तीमध्ये तुम्हाला मी अतिक्रम कसं पाडत आहे ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि नेवाळवस्ती ते स्थानिक चौक हे संपूर्ण रोड साईडचं तुम्हाला अतिक्रम दाखवत आहे कशा प्रकारे पाडला आहे. तर चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. मी याच्या नंदू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो ही आहे हे नेवाळवस्ती आणि इथं मोठं होणार आहे बस स्टॉप. तर हे इथं बस स्टॉप होणार आहे आणि इथं मोठं सर्कल होणार आहे. तर इथं सर्वात मोठा अतिक्रम पाडण्यात आहे, बघू शकता. हे संपूर्ण JCBनं पाडण्यात येत आहे आणि इथं बस स्टॉप होत आहे, त्याच्यामुळे इथं मोठा चौक होणार आहे आणि इथं PMTचा बस स्टॉप होणार आहे सर्वात मोठा. त्याच्यामुळे इथं सर्वात मोठी दुकानं पाडण्यात येत आहे, घरं पाडण्यात येत आहे आणि संपूर्ण हा नेवाळवस्ती मित्रांनो चौक आहे. नेवाळवस्तीतलं संपूर्ण असे दुकानं पाडण्यात येत आहे, बघू शकता. JCBद्वारे दुकानं पाडण्यात येत आहे. इथं PMT बस स्टॉप होणार आहे. असे PMT बस स्टॉप 3 होणार आहेत मित्रांनो मोठाने. एक चिखली गाव तर ऑलरेडी आहे आणि एक नागेश्वर विद्यालयाच्या तिकडे झाला आहे आणि एक नेवाळवस्तीमध्ये मोठा होणार आहे आणि एक साने चौकामध्ये बस स्टॉप होणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो अतिक्रम पाडण्यात येत आहे नेवाळवस्तीमधलं. तर तुम्हाला दाखवत आहे आपण नेवाळवस्तीमध्ये आलो आहे, अतिक्रम पाडण्यात येत आहे. तर बघू शकता किती मोठी इमारत होती मित्रांनो, ही संपूर्ण चक्क पाडून टाकली आहे. तर हे स्वतः पडत आहे मित्रांनो, जे अतिक्रममध्ये पाडण्यात येते ते स्वतः पैसे वसूल करून घेणार. त्याच्यामुळे आपण आपली पाडली तर चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर बघू शकता इथं पत्राचे शेड होते पूर्ण, ते पण पाडण्यात येत आहे. तर आपण आज नेवाळवस्ती आणि नेवाळवस्ती ते साने चौक रोडची तुम्हाला पूर्ण दुकानं दाखवल्यात अतिक्रमचे कशा पाडण्यात आले बघू शकता तुम्ही. बघू शकता कशा प्रकारे इमारती पाडल्या मित्रांनो. संपूर्ण 3 मजली 4 मजली 2 मजली संपूर्ण दुकानं आहेत, तर सपाट केले मित्रांनो. तर आपण आहे नेवाळवस्तीमधले बघू शकता कशा प्रकारे दुकानं पाडले आहेत संपूर्ण. आणि स्वतः पाडा नाही तर अतिक्रम पाडण्यात येईल, तुमच्याकडून पैसा वसूल करण्यात येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो नेवाळवस्तीमधले संपूर्ण दुकानं पाडण्यात येत आहे. अजून तर नेवाळवस्ती पुढं पण आहे आणि पुढचे पण तुम्हाला दाखवणार आहे कसे दुकानं पाडले आहेत. तर प्रथम बघू शकता हे नेवाळवस्तीतून सुरू चालू आहे मित्रांनो आणि इथूनच दुकानं पाडण्यात येत आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो चला आपण बघू अजून पुढे काय काय पाडेल तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मित्रांनो. नक्की हा व्हिडिओ बघा, शेअर करा, कमेंट करा. दुकान असे पाडत आहे रोडच्या साईडचे आणि हे संपूर्ण तुम्हाला 4 दिवसात फक्त टाईम दिला. 4 दिवसामध्ये संपूर्ण दुकानं पाडून घ्यायचे. तर हा चिखली रोड आहे मित्रांनो, संपूर्ण खाली होणार आहे, बघू शकता तुम्ही. तर 4 दिवसाची वॉर्निंग दिल्यानंतर 4 दिवसात तुमचे स्वतः दुकानं पाडा नाही तर अतिक्रम स्वतः पाडेल आणि पैसे घेईल वसूल करून. हे साने चौक रोडच्या साईडचा अतिक्रम पाडण्यात आलं आहे. तर अशा प्रकारे दुकानं होते मित्रांनो रोडच्या साईडनं आणि संपूर्ण दुकानं असे पाडण्यात येत आहेत. आणि हे मोठे दुकानं होते मित्रांनो आणि दुकानं आता संपूर्ण पाडण्यात आले आहे आणि स्वतः पण पाडत आहे, बघू शकता कशा प्रकारे इमारती पाडल्या आहे. आणि भरपूर आता या रोडनं तुम्हाला भरपूर इमारती अशा पाडेल दिसतील. तर तुम्हाला संपूर्ण इमारती दाखवते कशा प्रकारे पाडत आहे. चला तर मित्रांनो आता आपण बघू आणि कशा प्रकारे पाडल्या आहेत इमारती. चला तर मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो आता ही आली फवाऱ्याची गाडी, बघू शकता. ही फवारा असे सोडते म्हणजे जे प्रदूषण असते रोडनं ते साफ करते मित्रांनो. बघू शकता ही पाणी मारते संपूर्ण, म्हणजे धूळ एकदम जागेवर अशी दाबते. आणि हे बघू शकता आता पाडणं चालू आहे. तर असे आपापले पण दुकानं पाडायचे मित्रांनो, बघू शकता. JCB चालली ही पाडण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही हा संपूर्ण 30 फुटी रोड होणार आहे, चिखली गाव ते थर्मॅक्स रोड. तर हा संपूर्ण 30 फूट रोड होणार आहे. संपूर्ण रोड तुम्हाला एकदम 6 मॅच पूर्ण मोठा रोड दिसेल मित्रांनो. तर बघू शकता कसे दुकान होते मित्रांनो, मोबाईलचे दुकान होते आणि इलेक्ट्रॉनिकचे दुकान होते, संपूर्ण इथं तोडण्यात आले. बघू शकता संपूर्ण हे अतिक्रममधून तोडण्यात आले, फक्त वरची साईज राहिली आणि हे दुकानं संपूर्ण खालचे तोडण्यात आले. तर अशा प्रकारे मित्रांनो हे इमारती पाडण्यात आले संपूर्ण. आणि आता इथं इमारतीमध्ये काहीच राहिलं नाही, संपूर्ण आता जेव्हा रोड होईल तेव्हा एकदम हे ज्याची जागा आहे ते संपूर्ण असं बांधणार. तर तुम्हाला मी दाखवत आहे आपलं साने चौक ते चिखली अतिक्रम. तुम्हाला चिखली गावामधलं पण अतिक्रम दाखवत आहे थोड्या वेळानं. चिखली गावामधून आपण बघू कशा प्रकारे पाडलं आहे. तर हे बघू शकता पूर्ण खंडर झालं आहे, संपूर्ण खंडर झालं आहे, बघू शकता तुम्ही. काहीच राहिलं नाही आता, संपूर्ण असं पाडत आहे. समोर पण इमारत पाडत आहे मित्रांनो, जे टावर आहे त्या टावरची तिथली पण अशी इमारत पाडत आहे. तर बघू शकता संपूर्ण अतिक्रम असं पाडण्यात येत आहे. चला आपण आता पुढं बघू कशा प्रकारे इमारत पाडत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तोडत आहे ही इमारती आपापल्या. बघू शकता कोंबड्याचे दुकान पण पाडले आहेत मित्रांनो. जिथं चायनीचं दुकान होतं चायनीचं दुकान पण पाडण्यात आलं आहे. हा रोड संपूर्ण रोड मित्रांनो 30 फुटी होणार आहे. बघू शकता काहीच राहणार नाही,
संपूर्ण दुकानं जाणार आहेत आणि हा रोड एकदम मोठा होणार आहे. बघू शकता कशा प्रकारे अतिक्रम पाडण्यात आले आहे. जबरदस्त मित्रांनो अतिक्रम पाडण्यात आलं आहे. चिखली ते सारी चौक रोडमधला संपूर्ण रोड एकदम मोठा होणार आहे. बघू शकता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो. तर जोरात अतिक्रम चालू आहे मित्रांनो पाडणं. बघू शकता तुम्ही. तर बघू इथं बिर्याणीचं दुकान होते मित्रांनो. बिर्याणीचं दुकान पण आता गायब झालं आणि संपूर्ण इमारती पाडायचं. बघू शकता संपूर्ण अशा दुकानं पाण्यात आहे आणि जेसीबी बघू शकता जेसीबी पण पाडत आहे. तर असे इथं हॉटेल होती मित्रांनो शुभम बार, ते पण पुण्यात आलं. बघू शकता आता इथं आपापली दुकानं पाडायचे मित्रांनो जेसीबीद्वारे. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता ही संपूर्ण इमारत पडणार आहे मित्रांनो. संपूर्ण हे इथं बार होता, बार पण पाडण्यात आला आहे. बघू शकता कशा प्रकारे वरतून का पाडण्यात आहे इमारत. संपूर्ण इमारत पाडत आहे आणि आता इथं जेसीबीचं काम चालू आहे पाडण्यासाठी. बघू शकता पूर्ण सानी चौक आता खाली होणार आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे एकदम पाडत आहे दुकानं. मित्रांनो हा चिखली चौक अजून मोठा होणार आहे आणि चिखली चौकामध्ये कमसे कम मोठा एकदम ब्रिज पण बनायला काम पडल्यास काही दिवसांनी आणि हा चौक मोठा वाढणार आहे आणि संपूर्ण हे अतिक्रममधले दुकानं संपूर्ण जाणार आहेत. बघू शकता तुम्ही हे संपूर्ण दुकानं जाणार आहेत. आता दुकानं खाली करत आहे मित्रांनो दुकानवाले आणि संपूर्ण दुकानं एकदम असे साईडचे संपूर्ण उडवणार आहेत अतिक्रमवाले. बघू शकता हा चिखली चौक आहे. हा चिखली चौक एकदम मोठा होणार आहे.